お与えください。我らに愛をお与えください。主よ、我らの父よ、この愛の星地球をお守りください。我らを一切の悪よりお守りください。我ら This is the biggest teaching in the history and all of the world. आतापर्यंत हे प्रकाशित केलेले सर्वात मोठे पुस्तक आहे 3200 आतापर्यंत. Only Buddha could do like that way. Giving lecture becomes a sutra, books immediately. आणि त्यांनी जे बुद्धांची शिकवणी दिली आहे त्यांचे जे भाषण होते त्याला पुस्तकांमध्ये पुस्तक बनवलं गेलं. Okay, so now we have this sense. We are studying predicted future Buddha teachings. Then, predicted future Buddha teaching, he taught that what was original Buddha's intention. आणि हॅपी सायन्स जे हे मैत्रीय बुद्धांची शिकवणी शिकवतो. Original Buddha's intention was how to correct your mind properly. आणि बुद्ध शिकवतात की तुमचं मन कसं सुधारावं बरोबर. That is the essence of Buddha's teachings. हे बुद्धांचं सार आहे, त्यांच्या शिकवणीचं सार आहे. No hatred, no attachment. आणि कशाशी नफरत नाही करायची आणि कशाशी जुडायचं नाही. So we have many this kind of teachings related to these teachings. So today we welcome our head monk of Happy Science from Japan. आणि आज हे इंट्रोड्यूस करतील हॅपी सायन्सचे एक नासू सोजा म्हणून एक विहार आहे मोठं, त्यातले मुख्य भंते जे आहे. Happy Science, we have more than 400 vihars all over Japan. हॅपी सायन्सचे 400 पेक्षा जास्त विहार आहे जपानमध्ये. Then more than 20 big vihars in Japan. 20 पेक्षा जास्त त्यातले खूप मोठे विहार आहेत. And 4 main head temples. आणि त्याच्यातले 4 मुख्य विहार आहेत. Then one of the 4 head temple, head monk, Shido. त्या 4 विहारांमध्ये एका विहाराची मुख्य भंतेची ही विहार आहे. So maybe I don't know what he will talk, but he will talk related to mind, how to explore the right mind. ते तुम्हाला मनाबद्दल काही गोष्टी सांगा. So I'd like to welcome Mr. Shimoto. सर्वांना नमस्कार. माझं नाव शितो आहे. शितो म्हणजे सत्य मार्ग. सत्य मार्ग, शिंतो म्हणजे सत्य मार्ग. 今日は日本語で話をさせていただきます。 आज हे जपानी भाषेत भाषण केले. そして皆様の幸福になる心の使い方についてお話をしたいと思っています。 आणि आज हे सांगतील की आपलं मनाचा उपयोग कसा करावा नेहमी आनंदी राहण्यासाठी. 私もお坊さんの一人です。 हे ही गोष्ट नाही, पण तुम्हाला अजंता माहित आहे का? So you went Ajanta? हे आहे का? Okay, so you can find at the Ajanta cave. So Buddha, when Buddha passed away, so this world people was. तुम्ही गेले असताना तर तुम्ही बघितलं असेल की शेवटच्या दिवशी बुद्धांचं महापरिनिर्वाण दाखवलं आहे, ज्याच्यामध्ये खाली लोक दुखी आहात, बुद्ध सोडून चालले, पण असं दाखवलं स्वर्गात लोक खुश होतात. Okay, so maybe Theravada Mahayana Buddhism includes spiritual teachings, and Mahayana Buddhism believes the great soul of Buddha and who. आज आपण 2 प्रकारचे ध्यान केले. पहिला की आपल्या शब्दांवर कसं नियंत्रण करणे, आणि दुसरा आपण आपल्या मनातला तो भाग बोलणे जो आपल्याला वाईट गोष्टी करतो. この2つのブッダの教えを生活の中で
使っていくことができたら、実は皆様はもっともっと幸福になります。जर तुम्ही ह्या दोन गोष्टी जे दोन ध्यान शिकवले, तुम्ही जर हे रोज दिवसा किंवा रात्री कधी पण वेळ काढून करत असाल, पण रोज, तर तुम्ही आनंदाकडे एक पाय पुढे जा. 騙されたと思ってやってみてほしいんです。जर तुम्हाला वाटत असेल की खरंच यांनी आनंद भेटेल का, तुम्हाला काही शंका असेल किंवा डाऊट असेल, तर तुम्ही त्यांचं म्हणणं आहे तुम्ही आधी हे करून तर बघा, तुम्हाला खूप फरक जाणवेल की तुम्ही कसं हळूहळू आनंदी होत जाल. しかし、ブッダは私たちを決して騙すようなことはなさいません。कारण की ह्या गोष्टी बुद्धांनी शिकवल्या आणि बुद्ध कधी आपल्यासाठी चुकीचा विचार करणार नाही. では今日は最後に、ちょうど今日ここに来るまで空を見ていたら満月が出ていましたので、皆様にブッダの満月の瞑想を少し指導させていただきます。आज इथे येताना रस्त्याने त्यांनी चंद्र बघितला, तो फार सुंदर दिसत होता. तर त्याच्यावरून त्यांना आठवलं आमच्याकडे पौर्णिमाचा चंद्र असं ते इंग्लिशमध्ये आहे, मराठीने पौर्णिमाचं चंद्राचं ध्यान आहे, तर आपण ते करायचं का? 満月瞑想とは、ブッダが教えてくれた幸福になるための瞑想です。 आणि हे जे चंद्राचं मेडिटेशन आहे, ध्यान आहे, हे बुद्धांनी शिकवलं आहे आनंद होण्यासाठी. 心を満月のように丸く丸くしていくと、幸せがいっぱい溢れてきます。 तुम्ही जर तुमच्या मनाला असा विचार केला, जसं तो खूप सुंदर आहे चंद्रासारखा, पौर्णिमेच्या चंद्रासारखा गोल आकार आहे, तर ते ध्यान होतं. 満月瞑想は2500年前、ブッダが弟子たちに教えていてくれました。 हे जे ध्यान आहे, हे बुद्धांनी त्यांच्या उपासकांना 2500 वर्षांआधी हे ध्यान करवलं. その満月瞑想の最も優しい取り組み方を教えます。 आणि मी याच्यातला थोडा सोपा प्रकार दाखवेल तुम्हाला ध्यानाचा. それは東の空に出た満月を見つめることです。心の中で。 ते शिकवतील तुम्हाला की चंद्रासारखं म्हणजे मनातल्या मनात आपल्या चंद्र आहे असा विचार कसा करावा आणि त्याच्यासारखं बनायचं, शांत पण हमेशा प्रकाशी. それではもう一度背筋を伸ばしてみてください。 तर एक शेवटचं ध्यान करूया. पाठ सरळ करा आणि डोळे बंद.東の空に出てきた満月をイメージして見つめてみてください。
आकाशामध्ये तुम्ही जेव्हा कधी पूर्ण चंद्र, ज्याला आपण पौर्णिमाचा चंद्रच म्हणू शकतो, तो कसा असतो? 満月は皆様の目の前に光り輝いて見えています。 तुम्ही तुमच्या समोर असा चंद्र विचार करू शकता ज्याचा प्रकाश वाढत चालला आहे. その丸く光り輝く満月をしばらく見つめてください。 आणि काही वेळासाठी तो चंद्र फक्त शांतपणे बघत जा. असं तुम्ही विचार करा, तुमच्या समोर तो चंद्र आहे आणि तुम्ही त्याला शांतपणे次に自分自身も満月になっていきます。 आता दुसरं असं विचार करा की चंद्र जो तुम्ही बघत होते, आता तुम्ही तो स्वतः तो चंद्र बनत आहे. 自分が光り輝く丸い丸い満月だと思ってください。 असं विचार करा की तुम्ही स्वतः आता पौर्णिमाचा चंद्र आहात ज्याचा प्रकाश वाढत चालला आहे. 光り輝く丸い丸い満月の自分をしばらく味わってみてください。 आणि थोड्या वेळ असंच विचार करत राहू की आपणच आता पौर्णिमाचा चंद्र आहे ज्याचा प्रकाश वाढत आहे.
それでは瞑想を終わってください。 आता ध्यानमध्ये बाहेर या. いかがだったでしょうか。 ते विचारताय कसं वाटलं ध्यान? 心が静かになってきませんでしたか。 आज तुमचं मन थोडंसं शांत झालं असेल. この心が静かになるというのがブッダの教えてくれた涅槃の真理です。 आणि बुद्धांनी जी आपल्याला अवस्था सांगितली आहे शांत मनाची ती अशीच काही असते जसं तुम्ही आज महसूस केलं ध्यानात. शांत मनाची 心のイライラや波立ちを抑えて丸い月のような光になること、これがブッダの悟りへの教えなのです。 आणि वाईट गोष्टी जे आपलं मन सुचवतं जे छोटा हिस्सा आपल्या मनात असेल सांगितला किंवा आपले विचार वर खाली होणं कधी बरोबर बोलणं कधी चुकीचं बोलणं अशा गोष्टी टाळ हे बुद्धांची शिकवण होती आणि मनाला शांत ठेवतं. 生活の中で心が乱れてきたときに満月を思ってほしいんです。 आणि दिवसभरात जेव्हा तुम्ही खूप थकता किंवा चिडचिड होती कोणत्या गोष्टीची तर आपण आज जे ध्यान केलं पूर्णिमा चंद्राचं ते तसं तुम्ही विचार करू शकता. そうすれば心のイライラや波立ちが収まり安らかな心に戻ってくることができます。 असं केल्याने तुमचं मन शांत केल्याने इतका फरक पडतो की तुमचं जे दिवसभराची चिडचिड असते जी काही थकवा असतो तो असंच निघून जातो. この安らかな心を求めるのが仏の教えのとても大切なところです。 आणि हे जे मनाला शांत करायचे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे बुद्धांची समजा महत्वाची गोष्ट आहे. बुद्धांनी शिकवलेली महत्वाच्या गोष्टींमधली एक गोष्ट आहे. この教えをハッピーサイエンスのマスター UFO 大川が私たちに再び教えてくれています。 आणि तसंच हॅपी सायन्सचे संस्थापक ज्यांचं नाव आहे मास्टर रिहो ओकावा त्यांनी परत अशा काही गोष्टी अशा संदर्भात शिकवल्या आहेत. 皆様も丸く輝く心になることを心よりお祈りいたします。 हे नेहमी अशी प्रार्थना करत असतात की जेवढे पण लोक आहात हे ज्यांना ओळखतात की त्यांचं मन ते काबू करू शकतात नियंत्रित करू शकतात आणि शांत करू शकतात ताकी ते सुखी राहू शकतात. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. Okay, so this もし家庭を素晴らしいものにしたいと思えば、ご主人や子供たちや、例えば自分のお嫁さんやですね、そういう人に
優しく愛の言葉を語ってください。तुम्हाला जर परिवार सुखी ठेवायचा असेल तर तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये खूप सारं प्रेम असलं पाहिजे. बोलताना समोरच्याला ते ऐकूता आलं पाहिजे, महसूस पण झालं पाहिजे, इतकं त्याच्यात प्रेम असलं पाहिजे. それではもう一つ皆さんが幸せになる心の使い方についてお話しします。 अजून एक छोटीशी गोष्ट सांगतील की मनाचा उपयोग, आता त्यांनी सांगितलं की शब्दांचा उपयोग करून कसं गोष्टी चांगले करा. आता ते सांगतील मनाचा उपयोग करून कसं गोष्टी चांगले करा. それは人のせいにする心をやめましょうということです。 दुसऱ्यांना दोष देणे कसं बंद करा. 皆様の多くは自分がうまくいかなかった時にあの人のせいだ、この人のせいだ、そんな思いが出てくると思います。 बऱ्याच वेळेस काही वाईट गोष्टी सगळ्यांच्या जीवनात घडतात, पण आपलं मन आपल्याला असं दाखवतं की आपली चुकी नाही, त्या समोरच्याच व्यक्तीची चुकी आहे. それ以外に世の中が悪い、社会が悪い、会社が悪い、そのように環境のせいにする心も出てくると思います。 किंवा आपण दुसऱ्यांना असं दोष देतो स्वतःची चुकी न बघता की मी जिथे काम करतो ती जागाच बरोबर नाही, किंवा माझ्या आसपास जे लोक असतात, मी जिथे माझं घर आहे त्या जागाचा माझ्यावर प्रभाव झाला. अशा गोष्टी आपण विचार करायला. この人のせいや環境のせいにする心が不幸をたくさん作っています。 आणि हे असे विचार असणं, प्रत्येक गोष्टीत काही ना काही कारण किंवा दुसऱ्या गोष्टीला दोष देऊन स्वतःच्या दुःखाचं कारण बनवणं, ह्या गोष्टींनी आणखी दुःख आपल्याकडे येत असतं, सुख न येत. ブッダは私たちの心から人のせいにする、環境のせいにする心をなくしてほしいと教えを説きました。 बुद्धांनी असं शिकवलं आहे की दुसऱ्याला जेव्हा आपण दोष देतो, ही गोष्ट सर्वात अधिक आपल्याला मनातून काढली पाहिजे. दुसऱ्यांबद्दल वाईट विचार आलेच नाही पाहिजे. तो दोष देणे तो खूप दूरची गोष्ट. 皆さんの心を振り返ってみると、どこかに人のせいや環境のせいにする心があると思います。 जेव्हा तुम्ही खूप शांतपणे विचार करशाल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की मनात कुठंतरी असं मन आहे आपलं छोटंसं, जे या गोष्टी करतं. आपल्याला आपण ते मान्य नाही करत, पण या गोष्टी करतं. आपण समोरच्याला दोष देतो. ते छोटासा हिस्सा असतो आपल्या मनात. この心を見つけてほしいんです。 आणि तो जो छोटासा भाग आहे आपल्या मनात, तो तुम्ही त्याला ढूंढा. そしてこの心をなくそうと思ってほしいんです。 आणि त्या छोट्याशा हिस्साला जेव्हा तुम्ही शोधाल, हा विचार करा की तुम्ही त्या छोट्याशा हिस्साला धुलत आहात, ज्याच्यामुळे सगळ्या वाईट गोष्टी तुमच्या मनात येतात. また環境のせいにする心はありませんでしたか？
तुम्ही त्या मनाच्या छोट्याशा हिस्साला धुंडू शकता का जे तुम्हाला या गोष्टी करायला लावतात? その人のせいにする心、環境のせいにする心があったならば、それをなくそうと決意してください。आणि असं विचार करताना जर तुम्हाला भेटत असेल की कुठं तो हिस्सा आहे जो वाईट गोष्टी करतो, त्याला काढायचा हळूहळू प्रयत्न करू आपण. それでは始めてください。 आणि तसं करत करत आत्मचिंतन करा. आणि विचार केल्यावर जर तुम्हाला दिसले असेल की चुकीचे शब्द वापरले गेले तर तुम्ही त्या गोष्टीची माफी मागा. そしてブッダにも謝ってください。 आणि ह्या गोष्टीची बुद्धांसमोरही माफी मागा. それではしばらく自分の言葉の反省をしてみてください。 तर थोड्या वेळासाठी तुमच्या शब्दांवर, तुमच्या वाक्यांवरती आत्मचिंतन करा.それでは終わってください。 आता
떠나가는 अशा काही गोष्टी असतात आमच्या थोड्या आधुनिक असतात की मनाचा शोध कसा करावा अशा गोष्टी आम्ही शिकतो आणि शिकवतो. So we have more teachings. If you have interest, please feel free to ask us, so we can introduce further. आणि असंच ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला इच्छा असेल, इंटरेस्ट असेल, आवड असेल अशा गोष्टींची आणि आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. I'm very happy. We are very happy to meet all of you. आणि ते खूप खुश झाले आज सगळ्यांना भेटून. धन्यवाद. चलो ठीक है, आप लोगों को ऐसा प्रोग्राम है ना, पहले भी रखे थे, आज भी रखे थे, आप लोगों की अच्छाई के लिए है ना. धम्मा जो बता दिया है आप लोगों को, ये जो धम्मा है आप लोग उसको अपना मन में प्रैक्टिस करो, आप लोगों को फायदा होगा. हो सकता है उनका टीचिंग अलग है, पर उनका भी जो है बुद्ध का धम्मा प्रचार करने का है, और हमारा तेरावाड़ा धम्मा भी जो है बुद्ध का धम्मा प्रचार करने वाला है. तो टीचिंग जो है, उद्देश्य जो है हमारा दोनों का ही सेम है. ठीक है, हो सकता है थोड़ा सा इधर उधर फर्क हो सकता है, लेकिन कोई बात नहीं, हम लोगों को जो धर्म है उसी को ही रेस्पेक्ट करना है. ठीक है, तो आगे में अगर आपको ऐसी धर्म सुनना है तो ऐसी और प्रोग्राम हम रखेंगे इन लोगों से थोड़ा धर्म सुनने के लिए. तो आप लोग भी आ जाओ, जो वो बताएंगे आप लोग भी थोड़ा सुनो. ठीक है, तो so we are very much grateful to all of you to give a beautiful Dhamma teaching to all the upasakas and upasikas today in our Dhamma Sangha Buddha Vihar. Pay us visit here in Dhamma Sangha Buddha Vihar. So from this I would like to conclude my thank you. थैंक यू वेरी मच. चलो ठीक है, अभी हो गए. तो हाँ, आप लोगों को कुछ सवाल पूछने का है? नहीं है? हाँ. I have to ask one. I forgot to. Okay, so in happy science, we believe eternal Buddha, and we call the name of eternal Buddha as El Cantare. So it's the first time we gave this name in the human history. इधर लेके आना है. नहीं, उधर लेके आने का जरूरत नहीं, पूछो तो. ओके. हॅपी सायन्समध्ये सम्यक बुद्धांना मानतात, त्यांची शिकवणी शिकतात आणि सम्यक बुद्धांना ते एलकांतारे अशा नावाने आवाज. And so we have this Elkantara Sutra. So those who would like to recite this sutra, please feel free to ask. And Karbe. We have Marathi translation version. My question. For members, yes? Yes? Question. Okay, please. Japan have own Buddha, or that is ours. You follow our Indian Buddha, or Japan have their own Buddha. Because many Buddha happened in the past history. So Which Buddha you are? maybe I thought telling there us? was something about Japan's their own Buddha. Okay. So our understanding is actually It's about Indian Buddha, or Japan have their own techniques with about. Hey, ready? रेडी है तो So- इधर लाना है. रुको. we इधर believe उसके बाद the great Buddha's soul. Means our Indian Buddha. Yeah, so great Buddha's soul born in India, and also great Buddha's soul born in Japan. Okay, so in that meaning, we believe great Buddha's soul India, Japan. Okay? Not we are focusing on Japan, or not we are focusing on India. We believe great Buddha's soul. Then we believe this great Buddha's soul as a Elkantara. It's about same original techniques, or it's different from Indian. About its unique Japanese. The technique you are talking about. Technique about meditation. Yeah, meditation. It's about Indian style, or Japan have their own style. Means Oh. saying about that moon, imagining that moon, it's like different. The full moon meditation.
the film meditation style is different. इंडियन स्टाईल और जापानी स्टाईल. Okay, this is a El Cantar, actually the modern style of full meditation. So actually full meditation, there are many styles of full meditation. The Happy Science founder Master Yuho Okawa teaches us. Of course, traditional style of Indian meditation, full meditation, but now modern age, also we can practice modern age full meditation. For example, in the ancient time, people couldn't recognize the moon as a sphere. In Japan or in India, people So maybe you need the translation first. तुम्ही मराठीत सांगा, मी सांगतो. म्हणजे इंडियामध्ये ते मून इमॅजिन करायचं ते इंडियामध्ये करत होते का जपानमध्ये? त्यांचं म्हणणं होतं ही सेम क्वेश्चन, कॅन आय आन्सर इट? Yeah. त्यांचं म्हणणं होतं की ही जी पद्धत होती आपलं मून इमॅजिन करणं, फुल मून मेडिटेशनची, ही भारतीय पद्धत आहे, पण मास्टर योगा जे हॅपी सायन्सचे संस्थापक आहेत त्यांनी सुद्धा ती पद्धत दिली. तर यांनी त्यातली ती एक पद्धत हॅपी सायन्सनी बनवली. ती समजा भारताची पण आहे आणि जापानची पण आहे असं म्हणता येईल. तर त्यामुळे ते म्हणत नाही की ते जापानचीच आहे किंवा भारताचीच आहे, त्याला तसं म्हणता येईल. हा तसं समजू शकतो. हा हे बोलतील. 今の満月瞑想はブッダの瞑想を現代的に解釈してお伝えしています。आणि हे जे फुल मून मेडिटेशन म्हणजे जे पौर्णिमाचं चंद्राचं जे ध्यान केलं आहे, हे बुद्धांचं ध्यान आहे, जे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलं. बुद्धांचं ध्यान म्हणजे तुमचा प्रश्न आहे की भारतीय आहे हे ध्यान की जापानी? बरोबर. ओनली क्वेश्चन इज दिस मेडिटेशन स्टाईल अजून एक प्रश्न आहे. अजून एक प्रश्न आहे. एकांतराव म्हणजे ते गौतम बुद्धाचं दुसरं नाव आहे का जपानमध्ये का? ते बुद्धांची मूळ चेतना मानतात. असं समजा एक एनर्जी आपण पकडू. ते गौतम बुद्धाचं आहे. हो एकांतराव जपान सगळे जुळून येतात. हो. He was asking what is it? I don't know. That he got. That's only for meditation style. Indian or Japanese? If I want to discuss something about our trip, that I can discuss. If I want to discuss with you, that from here I can discuss. There is any WhatsApp group or some email group? Yes, I can. 瞑想のスタイルは日本スタイルです。 आणि यांनी जी आता सांगितली त्याला सोप्या याच्यात करून जे चंद्राचे होतं हे जपानीज पद्धत आहे. ただし सोप्या याच्यात 満月瞑想を教えていただいたのはブッダです。 पण ती जी त्याची जे मोठी तकनीक आहे समजा ध्यानाची ती बुद्धांनी शिकवली होती. यांनी सोप्या याच्यात जी बनवली ती जपानी बनवली. तिची ओरिजिनल आहे ती बुद्धांची. एकच टेक्निक आहे का अजून पण आज बरेच आहेत बरेच, पण ते खूप वेळ जाईल त्यामुळे ते छोटं छोटं डिस्कशन मध्ये कोणत्या म्हणजे त्यांचं व्हॉट्सअप ग्रुप ते असं? हा मी provide एक मिनट अभी इनका टाइम हो गया है. सवाल करना है तो बाद में इससे नंबर ले लो, वो ग्रुप में सवाल हो. ठीक है, अभी यहाँ पे समाप्त करेंगे. सो वी विल कंक्लूड. ओके, इन द व्हाट्सएप ग्रुप यू कैन कॉन्टैक्ट. Yes. He got the answer, the style in Japanese. Okay, so And please, for further detail, I told him to contact me. yeah, please feel free to Yes. ask further, the teachings. Very happy to, hear your answer, question, sincere answers. Dhanyawad, shukriya. Thank you. Dhanyawad. चलो ठीक है.